नळेगाव गटात आज ऐतिहासिक क्षण घडला, कारण हा फक्त प्रचाराचा शुभारंभ नव्हता, तर ही होती विजयाची सुरुवात. नमस्कार मंडळी, मी पवन हनुमंते आणि आपण पाहताय न्यूज कट्टा एक्सप्रेस. चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. पाहूयात आता सविस्तर बातमी. नळेगाव गटातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे माननीय शिवाजी मामा काळे यांची उमेदवारी अधिकृतपणे जाहीर झाली आणि दिनांक 23 जानेवारी 2026 रोजी गांजूर गावातून नारळ फोडत त्यांच्या प्रचाराचा भव्य शुभारंभ झाला. पहिल्याच दिवशी गावातील जनता, कार्यकर्ते, समर्थक आणि युवा यांचा जबरदस्त झालेला सहभाग पाहून असं वाटत होतं की हा प्रचाराचा शुभारंभ नसून विजयाची रॅली आहे. ढोल ताशांच्या गजरात, आनंदाच्या जयघोषात राष्ट्रवादीचे झेंडे उंचावत गावागावातून जनतेचा ओघ सुरूच होता. यामुळे स्पष्ट दिसत होतं, शिवाजी मामांबद्दल लोकांच्या मनात अपार विश्वास आहे. विकासाच्या राजकारणावर भर देणारा, लोकांत मिसळणारा आणि प्रत्येक समस्या मनापासून ऐकणारा नेता म्हणून शिवाजी मामा काळे यांची छाप जनतेच्या मनामनात आधीच बसलेली आहे. आजच्या शुभारंभातून एकच संदेश मुखर झाला, या निवडणुकीत नळेगाव गटात राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा पुन्हा एकदा फडकणार. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती या होऊ घातलेल्या निवडणुकीच्या संदर्भात आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अजित पवार गट यांचा शुभारंभ होत आहे. आपल्या गावातून त्यांनी आपले ग्रामदैवत असलेलं कात्याय देवी आणि तसेच खंडोबा मंदिर, मारुती मंदिर, विठ्ठल रुक्मिणी मंदिर येथे नारळ फोडून आजच्या त्यांच्या प्रचाराचा शुभारंभ त्यांनी केलेला आहे. त्या जिल्हा परिषदसाठी आहेत आपले शिवाजी मामा, ज्यांना आपण सर्वच ओळखतो. हे काय आपले नवीन नाहीत, आपल्यासाठी घरगुती संबंध असल्यासारखे आहेत आपल्या गावचे आणि त्यांचे. आणि दुसरे आहेत पंचायत समिती गटासाठी आपल्याच गावचे सुपुत्र असलेले भुजंग काका, ज्यांना आपण सर्वजण बाळू म्हणून परिचित आहेत आपल्या गावासाठी. त्यांनी खरं तर नाव तिथं भुजंग शिंदे येणारे म्हणून आपली अडचण आहे थोडीशी, पण घड्याळ हे चिन्ह जर आपण लक्षात ठेवलं तर मामाचंही घड्याळच चिन्ह आहे आणि काकाचं पण, भुजंग काकाचं पण घड्याळच चिन्ह आहे. त्याच्यामुळे आपल्या गावातून घड्याळ चिन्हाला, दोन्हीही मतदान घड्याळ चिन्हालाच करून ह्या दोघांनाही भरघोस मतांना पुढं द्यायचंय, लीड द्यायची आहे. एकही मतदान इतर पक्षाला किंवा इतर चिन्हासमोर द्यायचं नाही, फक्त घड्याळ लक्षात ठेवायचंय. आपले सुपुत्र आणि आपले घरातले माणसं ह्याच्यासाठी आपल्याला ह्यावेळेस फक्त आणि फक्त घड्याळीलाच मतदान करायचं आहे. धन्यवाद. या ठिकाणी होऊ घातलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे जिल्हा परिषद गणातून शिवाजी मामा काळे यांची उमेदवारी जाहीर झालेली आहे व पंचायत समिती, शिवा पंचायत समिती गणातून आपल्याच गावचे भुजंग शिंदे यांची, भुजंग शिंदे यांची उमेदवारी जाहीर झालेली आहे. हे म्हणणं गरजेचं आहे. तर हे दोन्ही उमेदवार सहकार मंत्री बाबासाहेब पाटलांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी आपल्या गावात उतरले आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या गावचा विकास हा पहिलेही झालेला आहे आणि इथून पुढेही होणार आहे, याची अपेक्षा आपण करतो. आणि इथून पुढे होणाऱ्या 5 तारखेच्या इलेक्शनसाठी घड्याळ हे चिन्हासमोरून मतदान राबवून या दोन्ही उमेदवारांना भरघोस अशा मतदाने आपण या ठिकाणी विजयी करूयात, अशी ग्वाही मी ह्या दोन्ही उमेदवारांना देऊ इच्छितो की या गांजूर गावातून टोटल मतदान हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जाईल, याची ग्वाही या ठिकाणी मी देतो आणि समजवतो. मंदिर यांना नारळ चढवून प्रचारास प्रारंभ सुरुवात झाला. तर मी सर्व आपल्या गावातील सर्व युवकांना, तरुणांना, ज्येष्ठांना, सर्व गावातील माता भगिनींना मी अशी विनंती करतो की आपण आपल्या गावचे सुपुत्र बाळासाहेब आणि विशेष म्हणजे शिवाजीराव दाजी, हे आपले दाजी आहेत, माझ्या बहिणीचे दीर आहेत, एक नातं आणि आपल्या अतिशय जवळचे माणसं आहेत. दोन्ही पण आपण केव्हाही यांना हाताला धरून काम करून घेऊ शकतो. केंद्रामध्ये सत्ता, राज्यात सत्ता त्यांचीच आहे. आपण जिल्हा परिषदेला, पंचायत समितीला जर सत्ता आणली तर आपला विकास खेचून आपल्याला आणता येईल. दोन्ही आपल्या अतिशय जवळचे माणसं आहेत. अशा धडाडीच्या माणसांना आपण सगळ्यांनी, आपल्या गावातलं एकही मतदान दुसऱ्या पक्षाला जाणार नाही, कारण का आता ही एक गावचाच सुपुत्र आहे आणि शिवाजी काळे साहेब हे सुद्धा अतिशय जवळचे माणसं आहेत आपल्या.
आपल्याला केव्हाही कुणाचंही सर्वसामान्याचं सुद्धा काम कुठल्या गांजूरच्या नेत्याला घेऊन जायची गरज नाही, सरपंचाला घेऊन जायची गरज नाही, किंवा माझ्यासारख्या माणसाला सुद्धा घेऊन जायची गरज नाही शिफारसीला. त्यांना आपण हाताला धरून आपलं काम करून घेऊ शकतो, आपल्या गावाचा विकास करून घेऊ शकतो. यासाठी आपण गावातल्या सर्वच नागरिकांनी, मतदारांनी आपण यांना भरघोस मतांनी, म्हणजेच आपल्या गावातून एकही मतदान दुसऱ्याला जाणार नाही, 100% कसं मतदान देता येईल आणि द्यावं आपण, अशी या प्रसंगी मी विनंती करतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपल्या जिल्हा परिषद नळेगाव गटामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समिती इलेक्शन चालू असलेल्या प्रचारात आपण नारळ फोडण्यासाठी प्रथम गाजरमध्ये आलेलो आहे. आपण काकणाईचं दर्शन घेऊन नारळ फोडून आपण पुढं प्रचाराला सुरुवात करून आपण शिवाजीराव मामा काळे जिल्हा परिषदला नळेगाव गटामधून आणि भुजंगराव शिंदे आपले सुगाव गणामधून भुजंगराव शिंदे हे राष्ट्रवादी आपले घड्याळ ह्या चिन्हातून ही दोन्ही उमेदवार थांबलेले आहेत. त्याच्या अगोदर मी ह्या आपल्या नळेगाव गटामधून सुगाव गणामधून थांबलो होतो. असाच आशीर्वाद तुमचा मलाही भेटला होता. त्याच्यामध्ये आपल्याला विकासामध्ये थोडी अडचण झाली की आपले जिल्हा परिषदची सीट आपली त्यावेळेस पडली. त्याच्यामुळं आपल्याला जसं काय मला असा विकास करता आलेला नाही आणि आपल्याला जेवढा होता होईल तेवढा सरपंचाला माहिती आहे आपल्याला किती फंड होता. त्याच्यामध्ये आपण फुलाची पाकळी पण आपण त्यांना दिलेली आहे. तरी यावेळेस जरी तुम्ही सगळ्यांनी मिळून आमच्या दोन्हीही जागा जिल्हा परिषद आणि पंचायत समिती बहुमताने निवडून जर दिल्या तर आम्ही ज्यावेळेस एक फुलाची पाकळी म्हणून 2 लाख रुपये फंड दिला होता. कमीत कमी जर दोन्ही जागा लागल्या तर 2 कोटी रुपये तरी द्यायचे आम्ही आश्वासन देऊ. आणि ह्याच्यामध्ये आपल्या सर्कलमध्ये तर आहेच आहे, पण सगळ्यात जास्त आपलं गांजूरचं प्रेम आहे आपल्या सुगाव गणावर. आणि सगळ्यांनी असंच प्रेम ठेवावं आणि सगळ्यांनी भरघोस मताने विजय करावं असं मी अपेक्षा करतो. जय सुपुत्र आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं आज काल चिन्ह पूर्णपणे डिक्लेअर झाले आणि आज उमेदवार पूर्ण डिक्लेअर झाल्यानंतर आम्ही सुरुवात गांजूर गावातून प्रचाराचं नारळ कुठं फोडायचं तर गांजूरमधूनच प्रचाराचं नारळ फोडायचं पहिलं असं मामाने सांगितले आणि गांजुरामधून चालू केलं. तर मला एवढंच सांगायचे की मी म्हणजे गांजूरचाच मूळ आणि गाव बी गांजूरच आहे आणि सुरुवात बी इथूनच करायची. मामाने म्हणले इकडूनच सुरुवात करू म्हणले बरी. आणि ह्याच्यामध्ये मला सर्वांना एवढंच सांगायचे की मी दुसरा कोणी उमेदवार नसून तुमच्या घरातला उमेदवार आहे आणि पूर्ण मामाने एवढं गांजूरवर विश्वास ठेवून म्हणजे तिकडे देवंगरा मोठमोठे गाव होते, पुन्हा महारांगळा होतं मोठं गाव, तिथली उमेदवारी न देता म्हणजे त्यांनी आपल्या समजा गांजूरवाशावर विश्वास ठेवून त्यांनी आपल्याला उमेदवारी दिली आहे. तर हा म्हणजे घरातून उमेदवार आहे ही तुम्ही समजा आमच्या राष्ट्रवादी काँग्रेसला तुम्ही मतदान करावं आणि येत्या काळामध्ये तुमचा कुठलाही प्रश्न न पडू देता समजा म्हणजे निधी खिचून आणायचं काम पूर्णपणे राष्ट्रवादी काँग्रेस मार्फत होणार आहे. आणि मला सर्वांना एकच विनंती करायची आहे की मला 4 मतदान कमी पडले तर चालतील गोष्टी, पण मामाला माझ्यापेक्षा 1 का होईना मतदान जास्त पडावं. आणि एवढं बोलतो आणि माझे 2 शब्द संपवतो. मौजे गांजूर या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये होऊ घातलेल्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक या अनुषंगाने चाकूर तालुक्यामध्ये वडवळ सर्कलमध्ये जिल्हा परिषद सदस्य उमेदवार
नळेगाव गणामध्ये आपल्याला नियुक्ती आज 9 वर्षापूर्वी करून आता त्या ठिकाणी उमेदवारी आपण शिवाजीमावा काळेला दिलेली, साहेबांनी दिलेले आपले, तसेच पंचायत समिती गणातून आपल्या गावचे सुपुत्र बाळासाहेब शिंदे यांना उमेदवारी मिळालेली आहे. खरोखर आपण पान उतारा लवकरच करून दिला शिवाजीमामा. आम्हाला तुम्हाला मागण्याची विनंती पण करू दिला नाहीत. आमच्याकडे तुम्ही आम्हाला पदरात घेतलात आणि उमेदवारी पुनश्च एकदा ओपनला सुटली आणि तुम्ही आम्हाला दिलात. की आमच्या गांजूरवासीचं आणि गांजूरवाडीचं भाग्य समजून आम्ही खंबीरपणाने तुमच्या पाठीमागे राहणंच. आता ह्याच्यातला उलगडा कितपत करावा की आज काही मी तुम्हाला कुणालाही करू शकणार नाही. ज्या दिवशी तुमची सभा लागेल त्या दिवशी या पक्षाचं, या शासनाचं धोरण आणि गावामध्ये केलेल्या मूलभूत सुविधा आणि तुमच्यासाठी आणि आमच्यासाठी या गावाल्याचं आणि तुमच्या पाठीमागे येण्याचं नातं कुठं आहे सखोलपणानं पुढच्या सभेमध्ये सविस्तर तुम्हाला चर्चा करून या गाववाल्याला कशा पद्धतीने विनंती करायची, या गाववाल्यासाठी आपण काय करायचे आणि गाववाल्याला अपेक्षित काय असतंय ह्या गोष्टीचं निश्चितपणानं पुढच्या येणाऱ्या सभेमध्ये विश्लेषण करू. एवढंच या ठिकाणी थांबून पुढच्या नारळ फोडण्याच्या गावासाठी आपण सगळ्यांनी त्यांना आशीर्वाद देऊन घड्याळ या चिन्हाचं बटन शिवाजीमावा काळे आणि आपले भुजंगराव बाळासाहेब उर्फ शिंदे यांच्यासाठी बहुमतानं मतदान करण्यापेक्षा मतदान हे आपल्या गावच्या सुपुत्राला करलाला असं समजून आपण कुठल्याही भलतपाला बळी न पडता आपण भरघोस अशा मतानं विजयी करावा असं या ठिकाणी विनंती करून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर मतदारपत्र बघितली आणि सर्वच आपले माजी सरपंच निवडणूक नळेगाव गटातून मी शिवाजी रघुनाथ काळे उमेदवार माझे झालेले फायनल आणि सुगाव गणातून भुजंग बाळासाहेब शिंदे बाळू म्हणायचे असं उलट डबल नाव झालं. तरी आपल्या मतदानाची तारीख आहे 5 तारीख, 5 साडे सकाळी 7 ते 5:30. आपल्याला इथं अडचणीत आणखी रस्त्याच्या, आरोग्याच्या अडचणीत आपल्याला सहकार मंत्र्याचा आशीर्वाद आहे. त्याच्याकरता कुठलंही काम रुकणार नाही. आता सुगावला होणारा PSC तुम्हाला उपकेंद्र देण्याची आम्ही तयारी केलेली आहे. इथे एक आम्ही मागणार आणि आपल्याला कुठलाही निधी, आता साहेब आहेत अध्यक्ष त्या रस्त्याचे, आता नवीन स्कीम निघाल्या हे मुख्यमंत्री सडक योजना. कुठल्याही शेत रस्ता असू, पानंद रस्ता असू, त्याचे पक्के रस्ते करायचे आता साहेब अध्यक्ष आणि इथंच मंजुरी. आता कुठं मुंबईला जायची गरज नाही, कुठं जायची गरज. त्याच्याकरता कुठलंही काम असो, डिपूचं असो, पहिले लाला फूल लावले, नाना लावते डिपूसाठी, कशासाठी मी कुठलाही वेळ लागू देत नाही. ह्याला डिपू म्हणेल त्यावेळेस दिलेला आहे. आणि कुठलंही तुम्ही सगळे माझे नातेवाईक आहात, मी तुमची सेवा करेन. माझं एवढंच बोल, तुम्हाला जास्त काही बोलता येत नाही, एवढं बोलून माझं भाषण संपलं. जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक 2026 आणि त्या निवडणुकीच्यासाठी जिल्हा परिषद नळेगाव गणामधून शिवाजीराव रघुनाथ काळे यांची राष्ट्रवादी अजित पवार गटाकडनं उमेदवारी फायनल झाली आहे. सुगाव पंचायत गणामधून आत्ता बऱ्याच लोकांनी बोलल्याप्रमाणे महांगऱ्यासारखं, देवऱ्यासारखं अशी मोठी मोठी गावं असताना हे गावं सोडून एक तुमच्यावरचं असणारं प्रेम आणि त्या प्रेमाची परतफेड म्हणून कुठंतरी भुजंग उर्फ बाळासाहेब शिंदे यांना उमेदवारी दिली आहे. आता भुजंग उर्फ बाळासाहेबांच्या बद्दल बोलायचं झालं तर तुम्ही तुमच्या गावचा उमेदवार आहे. आता प्राचार्य सरांनी, आमच्या मित्रांनी, बऱ्याच जण इथं बोलले की त्याचं काय कर्तव्य आहे आणि त्याची धडपड काय आहे तुम्हाला माहिती आहे. आता शिवाजीराव काळे तुमचा जिल्हा परिषद मेंबर सदस्य म्हणून येणार आहे. तुमचे दाजी आहेत, मामा आहेत, पण त्यांचा राजकीय संघर्ष कसा आहे. एकदम सामान्य मराठा जातीनं मराठा असतील, पण एकदम सामान्य कुटुंबामधून कारखान्यासारख्या इलेक्शन पासून इतका संघर्ष त्यांना करावा लागला आहे. आणि हे आता बऱ्याच कार्यकर्त्यांनी बोलल्याप्रमाणे त्या प्रत्येक संघर्षामध्ये तुमच्या जनतेला दिलेल्या शब्दाला उत्तरही होण्याचं काम मात्र त्यांनी केलेलं आहे. आणि तुम्ही घड्याळ या चिन्हापुढे येणाऱ्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये 5 तारखेला निवडणूक आहे. दोघांचंही चिन्ह घड्याळ आहे. कांजूरवासी आणि घड्याळाचं चिन्ह बटन दाबून त्या 2 उमेदवाराला भरघोस मतानं निवडून द्यायचं याच्यासाठी द्यायचंय की त्यांनी जो मागच्या वेळेला शब्द दिला होता तो शब्द पूर्ण करण्याच्यासाठी त्यांच्या कॉलरला धरून जाब विचारण्यासाठी तेवढा हक्क तुमचा असणार आहे.
कारण एखाद्या राजकुमाराला आपण त्याचं कॉलर पकडू शकत नाही, त्याला भेटायचं असेल तर दुरून त्याची परवानगी घ्यावी लागते. तुम्हाला शिवाजीराव काळेची कधी कुण्याही व्यक्तीने सांगावं कधी परवानगी घ्यावी लागली आहे आणि घ्यावी लागणार नाही असा मी शिवाजी काळेच्या वतीनं शब्द देतो. मी सामान्य आहे, मी मागासवर्गीय आहे, मी सामान्य आहे. मी त्यांच्या सोबत खांद्याला खांदा लावून मागचे 25 वर्षे राहतोय. माझं जिथं काम असेल तिथं मला 5 पैसे डिझेलला असतील लागणार आहेत असा कधी त्यांनी माझ्याकडे शब्दप्रयोग केला नाही. माझ्या कामासाठी चल माझ्याकडे पैसे आहेत बघू आपण कसं काम होत नाही हा संघर्ष करण्याची ताकद त्यांच्यामध्ये आहे आणि तीच ताकद तुमच्या बाळासाहेबांमध्ये आहे, कारण सगळ्यांच्या बोलण्यामधून आता इथं जाणवलेलं आहे. आणि म्हणून मला सगळ्यांना नम्र विनंती करायची आहे, वेळ झालेला आहे, पुढच्या ठिकाणी जायचंय, पण सगळ्यांना माझी नम्र विनंती असणार आहे की आपण या ठिकाणी बाबासाहेबांनी लोकशाहीचा जागर संविधानामध्ये लिहिला आणि म्हणून शिवाजीराव काळे सारख्या आणि भुजंग सारख्या माणसाला उमेदवारी मिळते आणि त्याच्या उत्तरायी होण्यासाठी म्हणून आपल्याला येणाऱ्या 5 तारखेला घड्याळ्या चिन्हापूर्वी बटन दाबून भुजंग उर्फ बाळासाहेब शिंदे आणि नळेगाव जिल्हा परिषदेमधून शिवाजीराव रघुनाथराव काळे यांना बहुमतांनी निवडून द्याल. भुजंगरावनी इथे शब्द दिलाय की मला 5 मतं कमी पडतील पण शिवाजीरावला नाही. भुजंगराव तुम्हालाही तितकेच मतं पासली पाहिजेत आणि तेवढेच मतं आपल्या शिवाजीराव काळेला असले पाहिजेत, कारण तुम्ही सुद्धा 5 मताचे हे नाही त्यांच्या बरोबर आपण सगळं चालावं एवढी अपेक्षा करतो. थांबतो. जय हिंद. न्यूज कट्टा एक्सप्रेससाठी संपादक पवन हनुमंते. अशाच नवीन अपडेटसाठी आता सबस्क्राईब करा न्यूज कट्टा एक्सप्रेस.